श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिष मध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपले हार्दिक स्वागत करते। आज आपण समजून घेत आहोत कर्क राशीच्या जातकांना 29 मार्च 2025 रोजी शनी महाराजांचं महापरिवर्तन घडतंय आणि हे परिवर्तन तुमच्या राशीला कसं लाभदायक ठरणार आहे किंवा कोणत्या बाबतीमधील विशेष काळजी किंवा चिंता करण्यास प्रवृत्त करणार आहे हे आता आपण समजून घेत आहोत। तुमच्या राशीला साडेसती आहे का? तर नक्कीच नाही। शनी महाराजांची लहानपणोती तुम्हाला सुरू होती ती 29 मार्चला संपुष्टात येणार आहे। त्यामुळे शनी महाराजांची कुठल्याही प्रकारची साडेसाती वगैरे तुम्हाला तिथून पुढे राहणार नाही। मग 29 मार्च पासून शनी महाराज पुढील 2.5 वर्ष तुम्हाला काय देऊ शकतात किंवा कोणती शुभ फळे प्राप्त करून देतील ते आता समजून घेत आहोत। शनी महाराज तुमच्या भाग्यस्थानातून गोचर करण्यास सुरुवात करतील 29 मार्च 2025 रोजी। मग इथून पुढे 2.5 वर्षाचा कालावधी ते भाग्यस्थानातच गोचर करतील। भाग्यस्थान हे उच्च शिक्षणाचं, लहान मोठ्या प्रवासाचं, आध्यात्मिक प्रगतीचं, त्याचबरोबर तीर्थक्षेत्री भेट देण्याचं, तीर्थयात्रा घडवण्याचं, आध्यात्मिक प्रगती करून देण्याचं असं मानलं जातं आणि त्याचबरोबर नवीन नोकरीची संधी सुद्धा आपण भाग्यस्थानावरनं पाहतो। मग शनी महाराज तुम्हाला कोणते फळ देतील? तर सगळ्यात महत्त्वाचं, भाग्यस्थानात आल्यानंतर तुमचा भाग्योदय घडवण्यासाठी तुमच्याकडनं प्रयत्नांची पराकाष्ठा करतील। जास्तीत जास्त तुमच्याकडनं प्रयत्न होतील याकडे शनी महाराज तुम्हाला लक्ष देण्यास प्रवृत्त करतील। अर्थात यासाठी तुमच्या पत्रिकेतील शनी महाराजांची स्थिती पाहणं गरजेचं आहे। शनी महाराज जर सुस्थितीमध्ये असतील, उच्च राशीचे असतील, मित्र राशीचे असतील, मित्र घरात असतील तर नक्कीच तुम्हाला शनी महाराज मोठे शुभ परिणामकारक फळ राशीनुसार सुद्धा देणार आहेत। उच्च शिक्षणामधील यशाचं सुद्धा आहे। या दरम्यान तुम्हाला फॉर्म फिलअप करणं किंवा एखाद्या ठिकाणी ऍडमिशन घेणं, एखादा कोर्स जॉईन करणं हे सुद्धा शुभ संख्यात भाग्यस्थानात आल्यामुळे मिळणार आहे। याबरोबरच आत्ताच तुमचं शिक्षण पूर्ण झालेलं आहे नुकतंच आणि नवीन नोकरीची संधी तुम्ही शोधत आहात तर शनी महाराजांच्या कृपेने ती सुद्धा प्राप्त होऊ शकते। भाग्यातले शनी महाराज तुम्हाला ते देऊ शकतील। याबरोबरच भाग्यस्थानात शनी महाराज तुम्हाला भरभरून यात्रा घडवतील। त्यांची तृतीय दृष्टी पराक्रम स्थानावर येते। तिसऱ्या दृष्टीने शनी महाराज पराक्रम स्थानाला पाहतील। पराक्रम स्थान हे तुमच्या कुंडलीमधील लाभस्थान आहे। लाभयोग तुमचा वाढवण्यासाठी तुमच्याकडनं जास्त प्रयत्न करून घेतील, म्हणजेच आर्थिक स्थैर्य, आर्थिक स्थिती सुधारण्याकडे तुमचा कल राहू शकतो या संपूर्ण 2.5 वर्षामध्ये। याबरोबरच शनी महाराजांची सप्तम दृष्टी ही तृतीय स्थानावर येईल। तृतीय स्थान हे पराक्रमाचं आहे, परिश्रमाचं आहे, त्याचबरोबर भावंडांच्या आणि मित्रमंडळींच्या सौख्याचं आहे, यात्रेचं आहे, छोट्याखानी प्रवासाचं आहे। तर या साधारण 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये तुम्ही वारंवार प्रवास करणार आहात, प्रवासातनं आनंद घेणार आहात, त्याबरोबर मित्रमंडळींचं सौख्य, भावंडांचं सौख्य तुम्हालाही प्राप्त होणार आहे। परंतु त्यांच्या जीवनामध्ये एखाद्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी तुमच्याकडनं अर्थार्जन देण्याचे सुद्धा योग येतील आणि त्या माध्यमातून तुम्ही समाधानी होऊ शकाल। याबरोबरच शनी महाराज दशम दृष्टीने शनी महाराज षष्ठाला पाहतील। 6वं घर हे त्यांचं स्वतःचं आहे। रोगहित शत्रूंचं 6वं घर आहे। एखादा शत्रू त्रास तुम्हाला बऱ्याच दिवसापासून सतावत होता, त्याचा त्रास तुम्हाला होत होता, वारंवार होत होता, ती शत्रुपीडा नष्ट करण्यासाठी शनी महाराजांची ही दशम दृष्टी ज्यावेळेस षष्ठ स्थानाला दृष्टी देतात त्यावेळेस तुम्हाला कृण घेण्याचे योग आणतात। वारंवार छोट्या मोठ्या कामांसाठी सुद्धा तुम्ही कर्ज घेऊ शकाल या संपूर्ण 2.5 वर्षामध्ये। त्याबरोबरच शनी महाराजांची दशम दृष्टी षष्ठावर आल्यामुळे एखादं कुटील आजारपण जे फार दिवसापासून तुम्हाला सतावत होतं, त्रास देत होतं, तर त्या आजारातून बाहेर काढण्यासाठी सुद्धा शनी महाराजांची कृपा होऊ शकते। तर हे शुभ परिणामकारक फळ मिळावं, परिणाम जे आहेत शनी महाराजांचे ते कमी व्हावेत, तर यासाठी तुम्हाला उपासना करायची आहे। तुमच्या राशीला साडेसती आहे का? तर मी नक्कीच सांगेल तुम्हाला लहानपणोती होती 29 मार्च 2025 पर्यंत, पण आता ती नाही। त्यामुळे शनी महाराजांची कृपा तुमच्यावर जास्ती मोठ्या स्वरूपात होणार आहे आणि तुमच्या जीवनातील जो काही आजारपणाच्या तक्रारी होत्या, आर्थिक लाभ होत नव्हते, मोठ्या प्रमाणातील संकटे उभे राहत होती, हा कालावधी आता संपुष्टात येऊन या सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये एखाद्या महत्त्वपूर्ण कार्याची घडी व्यवस्थित बसणं हे शुभ कार्य तुमच्याकडनं घडून देण्यासाठी शुभ फळ शनी महाराज नक्कीच देऊ शकतील। त्यासाठी मारुती स्तोत्र वाचनात ठेवायचे, हनुमान चालीसा वाचनात ठेवायचं आहे, म्हणजे शनी महाराज तुमच्यावर कृपा केल्याशिवाय राहणार नाही। तर यासाठी तुमच्या जन्मलग्न कुंडलीमधील शनिदेवांची स्थिती काय आहे तेही फार महत्त्वाचं ठरतं आणि त्या माध्यमातून तुम्हाला योग्य ते शुभ परिणामकारक फळ मिळू शकतात। तुमच्या जीवनामध्ये एखादी महत्त्वपूर्ण कार्य घडवून देण्यासाठी, प्रसिद्धी, कीर्ती प्राप्त करून देण्यासाठी सुद्धा शनी महाराजांची स्थिती अतिशय शुभ आहे। मग त्यासाठी तुमच्या कुंडलीचा शनी किती शुभ परिणामकारक फळ देणार आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे। समजून घ्या, जाणून घ्या, त्यासाठी मी माझा संपर्क क्रमांक दिलेला आहे।
त्यावरती जाऊन तुम्ही माहिती पाठवून वेळ घेऊन तुम्ही माझ्याशी चर्चा करू शकता। पुन्हा भेटणार आहे अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह। तोपर्यंत मी आपली रजा घेते। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। रामकृष्ण हरी।